श्री स्वामी समर्थ। तर उद्या आहे शुक्रवार 1 ऑगस्ट आणि श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार। तर असा खूप छान दिवस आणि आपल्या कुलदेवीची सेवा करायला अजिबात विसरायचं नाही। तर कुलदेवीची सेवा मनापासून करायची आणि जर शुक्रवारी तर करायचीच, पण त्यासोबत शुक्रवार हा श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार असल्यामुळे अतिशय छान दिवस आणि शुभ दिवस असा आहे। तर 1 ऑगस्ट रोजी हा शुक्रवार येत आहे, तर त्या दिवशी दुर्गाष्टमीचा दिवस आहे आणि त्या दिवशी दुर्गाष्टमी आहे। तर त्या दिवशी वंजारा जयंतिकाचं पूजन केलं जातं, म्हणजे ती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे पूजन केलं जातं। तर त्या दिवशी ह्या दिवशी तुम्ही अशी एक सेवा करा की मी तुम्हाला आता सांगणार आहे। दुर्गा सप्तशती आपण तर जर शुक्रवारी हे तर तुम्ही नित्यसेवा करतच असाल, त्यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचन करा। एकपटनीच करायचा असतो तो तर तुम्ही करतच असाल, मी तर करतेच, तर तुम्हीही तो करावा आणि करत राहा। आपले कुलदेवी आपलं रक्षण करत असते आणि आपल्या सगळ्या अडचणी सोडवत असते। तर शुक्रवारचं कुंजिका स्तोत्र वाचा। एकपटनी ज्याला जमत नाही त्यांनी कुंजिका स्तोत्र नक्की वाचा। सिद्ध कुंजिका स्तोत्र हे वाचल्याचे फायदे अतोनात फायदे आहेत, तर ते तुम्ही वाचा। आणि जर ज्यांना वेळच नाही आहे, जॉबला आहेत, त्या अशा स्त्रियांनी नक्कीच कुंजिका स्तोत्र सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा आणि कुंजिका स्तोत्र वाचन करून त्याचे फायदे तर खूपच आहेत। तर ज्यांना एकपटनी जमत नाही त्यांनी तर त्याबरोबर कुलदेवीला आपण सवाष्ण तुम्ही शुक्रवारी घालू शकता, म्हणजे घातलीच पाहिजे आणि नसेल जमत तर अगदीच तर मंदिरामध्ये जाऊन तिची देवीची आपल्या ओटी भरावी। आणि त्याबरोबरच साध्याने एकदम सोप्या पद्धतीने जेवढी सेवा तुम्ही कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। अगदीच काही त्याचा साज करावा असं काही नाही। मी आधी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी मनभावे, मनापासून इच्छा, आपलं मन प्रांजळ पाहिजे, बाकी काही नाही आहे बघा। सगळं प्रांजळ मनाने जर कराल, आणि देवाला प्रांजळपणा खूप महत्त्वाचा आहे। देवाला खूप, आपल्या महाराजांना खूप प्रांजळपणा, आपल्या देवी देवतांना खूप प्रांजळपणाने जर सेवा केली तर आपली ती फलदायी सेवा ठरते। तर त्याबरोबर आपली कुलदेवीचं तो मंत्र म्हटला पाहिजे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे। परत त्याबरोबर श्रीसूक्त, श्रीयंत्रावरती श्रीसूक्त 108 वेळा किंवा 21 वेळा किंवा 11 वेळा अशा प्रकारे म्हणू शकता, अशा प्रकारे सेवा करू शकता। तर त्याबरोबर तुम्ही 108 वेळा किंवा 11 माळे जप, म्हणजे 11 माळे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचेचा जप करू शकता शुक्रवारचा। जर जमतच असेल तर तुम्ही दररोजही करू शकता आणि जर नसेल जमत तर तुम्ही शुक्रवारी आणि मंगळवारी करू शकता। तर अशा प्रकारे सेवा करायची। आणि त्याचबरोबर एक अतिशय साधा आणि सोपा उपाय म्हणजे जर शुक्रवारी म्हणजे असं 21 दिवस 21, आता ह्या श्रावण महिन्यापासून तुम्ही चालू करा। श्रावण महिन्यातील अगदी म्हणजे फलदायी देणारा असा श्रावण महिन्यातला शुक्रवार असतो, त्यामुळे मी तुम्हाला ही खास सेवा सांगत आहे। तर ह्या दिवशी उद्या दुर्गाष्टमी आहे 1 ऑगस्टला, तुम्ही नक्की उद्यापासून ही सुरुवात करा ही सेवा करायला। जर आपले काही श्रीयंत्र असेल किंवा देवी मातेचा मूर्ती असेल किंवा फोटो असेल, त्याच्या देवीच्या चरणाशी 5 वेलदोड्या आणि 7 लवंगा, 7 लवंगा आणि 5 वेलदोडे हे देवी मातेच्या चरणाशी ठेवा तुम्ही आणि त्याचे फायदे बघा। आणि हे असंच, आणि जरी 5 नसतील तर अगदी एक जरी दोन्हीतलं एक जरी ठेवा, म्हणजे 1 लवंग आणि 1 वेलची, तर असे 2 ठेवा। आणि जर शुक्रवारी ही प्रामाणिकपणाने प्रांजळपणाने ही सेवा करा
तर ही सेवा केल्यानंतर प्रांजळपणाने जर देवीचा अर्पण केला, देवी मातेला आपण आवाहन केलं की तू देवी माते आमच्या घरामध्ये ये, आमची परिस्थिती सुधार, म्हणजे आपण आव्हान देवीला करणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी देवीला लवंग प्रिय आहे आणि वेलचीसुद्धा प्रिय आहे. त्यासाठी देवी मातेला प्रसाद करताना अगदी प्रसादामध्ये सुद्धा वेलची लवंग पूड टाकली जाते. तर त्यासाठी तुम्ही ते देवीला अर्पित करा. आणि ही असं 21 दिवस 21 शुक्रवार, मग ही सेवा उद्यापासूनच करायला सुरुवात करा. तर ही अर्पण करून जर ह्या म्हणजे 21 दिवस तुम्ही वाहणार तर 21 लवंग आणि 21च हे होणार. जर 5-5 वाहू शकत असाल तर वाहू शकता, कुणाची परिस्थिती नसते असते तर तुम्ही ही वाहा. आणि ती एका मंदिरात जाऊन 21व्या शुक्रवारी जाऊन तुम्ही मंदिरात ती मातेच्या पुन्हा त्या चरणी ओटीमध्ये ती लवंग आणि वेलची ठेवून द्या. तर अशा 21 लवंग आणि 21 वेलची होतील. तर त्या लवंगाने ही ठेवून द्या आणि 108 वेळा ओम ह्रीं क्लीं चामुंडा विजयचा जप करा. किंवा तुम्ही कोणती देवी तुमच्याकडं आहे, तुमची देवी कोणती कुलदेवी आहे तिचा जाप करा आणि हे अर्पण करा. तर बघा, ही सेवा करा. आणि सेवा करण्यामागे म्हणजे त्याचं एक हेच असतं. सेवा करायला का सांगते मी की म्हणजे नाही का, हे उपाय पण आहे आणि सेवा पण आहे. तर ही उपाय कुलदेवीचा जर शुक्रवारी केल्याने आपल्या घरातील सर्व अडीअडचणी तर जातील. आणि पण श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आणि दुर्गाष्टमीचा असा छान दिवस आलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला ही सेवा सांगितलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ. आता एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.